फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझं सगळं कलर कलेक्शन दाखवणार आहे. आता स्टार्ट करून टाकते. हे आहे माझे वॉटर कलर्स, हे आहे त्याचं पॅलेट, हे आहे त्याचे ब्रश आणि याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत. याच्यामध्ये आहेत 12 कलर्स. हे बघा, आणि हे आहे माझं क्रेयॉन कलेक्शन. आता याच्यामध्ये मी हे क्रेयॉन्स दाखवते, छोटे मिनी क्रेयॉन्स. हे बघा, हे आहे पिंक कलर, हा आला स्काय ब्लू कलर, हा आला येलो कलर, हा आला डार्क ग्रीन कलर, हा पर्पल कलर, हा येलो कलर, हा पर्पल कलर, हा ऑरेंज कलर आणि हा येलो कलर, हा ग्रीन कलर, हा पर्पल कलर, हा लाइट ग्रीन, हा डार्क ग्रीन, ब्राउन, पॅरेट ग्रीन, पिंक. आता मी तुम्हाला मोठा क्रेयॉन्स दाखवते. पॅरेट ग्रीन, रेड, ऑरेंज, येलो, स्किन कलर, डार्क ग्रीन, सिल्वर, लाइट ब्लू, ब्राउन. आता मी तुम्हाला कलर पेन्सिल कलेक्शन दाखवते. हे आहे नॉर्मल पेन्सिल, आहे येलो कलर, हा आला ब्लॅक कलर, हा आला पर्पल कलर, हा स्काय ब्लू, हा डार्क पिंक, हा ब्राउन, हा रेड, हा पण ब्लू, हा वाला ग्रीन. आता मी तुम्हाला अजून थोडे वॉटर कलर्स क्रेयॉन दाखवते. हे बघा, हे पण एक क्रेयॉन, हे पण एक क्रेयॉन, हे नॉर्मल पेन्सिल्स, हे वॉटर कलर्स आणि हे पेस्टल कलर्स. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते काढून. हे आहेत पेन्सिल्स. आता याला मी तुम्हाला आता वॉटर कलर्स दाखवते. हे बघा, हे वाला आहे येलो, हे वाला आहे रेड, हे वाला आहे ब्लू. आता मी याला ठेवून देते. मला माझे दुसरा कलर्स दाखवते. हे बघा, आता मी तुम्हाला हे असं काढून दाखवते. हे बघा, आता हे बघा, हे आहेत माझे क्रेयॉन्स. हे बघा, हे आहेत वॉटर क्रेयॉन्स. आता मी तुम्हाला दुसरे कलर्स दाखवते. हे बघा, हे असे आहेत बाहेरून. आता मी तुम्हाला मधून दाखवते. याच्यामध्ये आहेत 6 क्रेयॉन्स. पेन ट्यूब आहेत 6. आता मी तुम्हाला सांगते की हे कसं यूज करतात. आता हे पहिलं
ड्रॉइंग साठी, हे पण आहे कलरिंग साठी, हे पण आहे कलरिंग साठी, आणि हे पण आहे कलरिंग साठी, हे पूर्ण आहे कलरिंग साठी, आणि हे फक्त आपल्याला कलर बनवण्यासाठी आहे, ते की नाहीये. तो आला कलर नाहीये पॅलेट मध्ये, तो आला आपण याच्यामध्ये दोन कलर नाही तर 3 कलर मिक्स करून करू शकतो. आणि हे आहे ब्रश, हे बघा, हे बघा, हे फक्त आपण ड्रॉइंग नाही तर ते छोटा आला अम्ब्रेलाला नाही तर कशाला पण कलर करायला हा आला नाही तर हा यूज करू शकतो. आणि याला ठेवायचं कसं मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे जे रबर आहे याला आपल्याला असं ठेवायचंय आणि याला घुसवायचंय, बस. बघा, आपण काय करणार, आपण काय करतो, कोणता पण एक कलर घेतो, म्हणजे ऑरेंज, त्याला ओपन करतो, मग असा कलर घेतो, आणि जर कलर नसणार एक कलर, मग याच्यामध्ये असं टाकायचं, मग त्याला ढक्कन लावून ठेवून द्यायचं, आणि नंतर पुन्हा कोणता पण कलर घ्यायचा, आणि समजा की ऑरेंज, हे बघा, मग तुम्ही असं खोलता, मग असं, मग याला ऑरेंज सोबत मिक्स करायचं, मग बनला एक कलर, असं यूज करायचं. मग याला ठेवून द्यायचं, मग हे ब्रश पॅलेटला पण ठेवून द्यायचं, मग ब्रश क्लीन करायचा, हे क्लीन करायचं, नंतर हे ठेवून द्यायचं. आता स्टार्ट केला आहे माझं सगळं कलर कलेक्शन. आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा लागला. माझं कलर कलेक्शन आता तुम्ही सांगा की कमेंट मध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा आहे. बाय बाय. आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू.